आज आपण होमोलॉगस सिरीज बघणार आहोत. होमोलॉगस सिरीज बघण्या अगोदर एक एक्झाम्पल आपण बघूया. अल्कोहोलचा फंक्शन ग्रुप कोणता? डॅश ओ एच. या डॅश ओ एच फंक्शन ग्रुपला आपण CS3 ऍड करूया. या कंपाऊंडचं नाव काय तयार झालं? मिथाइल अल्कोहोल. CS3 म्हणजे मिथाइल, डॅश OH म्हणजे अल्कोहोल, मिथाइल अल्कोहोल. दुसरा इथाइल अल्कोहोलचा फॉर्म्युला लिहूया. CS3 CH2 OH, इथाइल अल्कोहोल. तिसरा आहे प्रोपाइल N प्रोपाइल अल्कोहोल. हे तीन कंपाऊंड लिहिलेले आहेत. हे तीन कंपाऊंड हे एकमेकांचे होमोलॉग आहेत. होमोलॉग. आता आपण पहिल्यांदा नेमकं होमोलॉगस सिरीज काय आहे ते बघूया. आता हे जे होमोलॉगस आहे यामध्ये फंक्शनल ग्रुप काय आहे? सेम आहे. OH OH OH. या दोन मेंबर मध्ये हे दोन सक्सेसिव्ह मेंबर आहेत, म्हणजे नेक्स्ट मेंबर आहे. या दोन सक्सेसिव्ह मेंबर मध्ये फरक कशाचा बघा. CS3 आहे, OH OH आहे. फरक हा CH2 चा आहे. यामध्ये CS3 आहे, CH2 आहे, OH आहे. फरक कशाचा आहे? CH2 चा आहे. यामध्ये CH2 चा फरक आहे. सेम फंक्शन ग्रुप आहे. यानंतर समजा या तिन्ही अल्कोहोलचा आपल्याला जनरल फॉर्म्युला लिहायचा असेल तर जनरल फॉर्म्युला काय बघा. CnH2n + 2O हा जनरल फॉर्म्युला आहे बघा. म्हणजे N म्हणजे काय? कार्बनची संख्या. कार्बनची संख्यापेक्षा हायड्रोजन किती आहे? दुपटीनं अधिक +2 आहे. म्हणजे समजा कार्बन 1 असेल तर हायड्रोजन किती असतील? 2 × 1 म्हणजे 2 + 2 म्हणजे 4 असतील आणि ऑक्सिजन एकच असेल. फॉर एक्झाम्पल या कंपाऊंडचा मोलिक्युलर फॉर्म्युला काय बघा. याच्यावरून काढायचं. कार्बन 1 आहे, C1, हायड्रोजन 4 आणि ऑक्सिजन 1 आहे बघा. कार्बन 1 आहे, 3 आणि 1 4 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन. दुसरा फॉर्म्युला काय तयार होईल? कार्बन 2 C2, 2 आणि 2 4 C2H4 + 2 म्हणजे S6O. याचा किती येईल बघा. C3H6O. तर अशा पद्धतीने काय करता येईल आपल्याला? याचे मोलिक्युलर फॉर्म्युला काढता येते. होमोलॉगस सिरीजची डेफिनेशन काय होईल बघा. A series of organic compounds are represented by same general formula having same functional group, but two successive member of series are differ by CH2 group. Homologous series याची डेफिनेशन काय बघा. A series of organic compounds are represented by same general formula having same functional group, but two successive member of series are differ by CH2 group. या CH2 ग्रुपचं नाव आहे मिथिलीन. आपण डेफिनेशन लिहूया. A series of organic compounds are represented by same general formula having same functional group, but two successive member of series, member of series
are differ by CH2 group. तर ही यामध्ये डेफिनेशन होईल. ए सिरीज ऑफ ऑर्गॅनिक कंपाउंड्स आर रिप्रेझेंटेड बाय सेम जनरल फॉर्म्युला हॅव्हिंग सेम फंक्शन ग्रुप बट टू सक्सेसिव्ह मेंबर ऑफ सिरीज आर डिफर बाय CH2 ग्रुप. आता त्यानंतर या होमोलॉग सिरीज आहेत यातले प्रत्येक मेंबर आहे याला होमोलॉग असं म्हणतात. याला होमोलॉग म्हणतात. आणि ह्या होमोलॉग जी सिरीज आहे यांच्यात आपण प्रॉपर्टीज बघूया. प्रॉपर्टीज ऑफ दी होमोलॉग सिरीज. होमोलॉगचा स्पेलिंग बघा आणि होमोलॉगचं GUE इथं GOUS. इच मेंबर ऑफ सिरीज इज कॉल्ड एज होमोलॉग आणि ह्या सिरीजचं नाव आहे होमोलॉगस सिरीज. जी प्रॉपर्टीज बघणार आहोत होमोलॉगस सिरीजच्या यामध्ये जे डेफिनेशन मध्ये प्रॉपर्टी आहेत त्याच 3 प्रॉपर्टी पहिल्यांदा आहे. होमोलॉगस आर इच होमोलॉग इज रिप्रेझेंटेड बाय सेम जनरल फॉर्म्युला. ही पहिली प्रॉपर्टी आहे. सेम जनरल फॉर्म्युला. सेकंड आहे हॅव्हिंग सेम फंक्शन ग्रुप. having same functional group. तिसरे आहे two member of series are differ by CH2 group. differ by CH2 group. समजा आपण ह्या होमोलॉगस जे मेंबर आहे होमोलॉग सिरीजचे होमोलॉगचे समजा मोलिक्युलर वेट डिटरमाइन केलं तर मोलिक्युलर वेट मध्ये कितीचा फरक येईल तर त्यासाठी फक्त ह्या CH2चं वेट काढायचं. कार्बनचा ॲटॉमिक नंबर हा 6 आहे. ॲटॉमिक मास 12. हायड्रोजनचा ॲटॉमिक मास आहे 1. CH2चं किती होईल कार्बन 1 हायड्रोजन 2 म्हणजे 14 युनिट्स. ऑल होमोलॉग्स आर डिफर बाय 14 युनिट्स. म्हणजे बाय मास काय होईल 14 युनिटने काय असतील त्यामध्ये डिफरन्स असेल. जर जसं आपण होमोलॉग सिरीज मध्ये नेक्स्ट मेंबर मध्ये जाणार आहे ते मोलिक्युलर वेट 14 युनिट्स काय होईल वाढत जाईल. सो दीज आर दी फर्स्ट 3 प्रॉपर्टीज. नेक्स्ट प्रॉपर्टी इफ कंपाउंड कंटेन सेम फंक्शनल ग्रुप देन देयर chemical properties are identical. Homologs show identical chemical properties. Identical chemical properties. फंक्शनल ग्रुप जर सेम असेल तर प्रिपरेशन मेथड सुद्धा काय आहे सेम आहे. Each homolog is prepared by same chemical method. Same chemical method. आणि लास्ट वन आहे they show variation in physical properties. They show variation in physical properties. Why they show variation in physical property? Because physical property depends on the mass. And mass काय होतं 14 युनिट्सने वाढतं किंवा चेंज होतं प्रत्येक होमोलॉगला. त्यामुळं जे फिजिकल प्रॉपर्टी काय असतील हे वेगवेगळे असतील. जर आज आपण होमोलॉगस सिरीज बघितली. होमोलॉगस सिरीज म्हणजे काय ए सिरीज ऑफ ऑर्गॅनिक कंपाउंड्स आर रिप्रेझेंटेड बाय सेम जनरल फॉर्म्युला हॅव्हिंग सेम फंक्शनल ग्रुप बट 2 सक्सेसिव्ह मेंबर ऑफ सिरीज आर डिफर बाय CH2 ग्रुप.
CH2 ग्रुपचं नाव काय आहे? मिथिलीन. नाउ वी सी अबाउट प्रॉपर्टीज ऑफ दी होमोलॉगस सिरीज. प्रत्येक मेंबर जो आहे याला होमोलॉग म्हणतात. ईच होमोलॉग इज रिप्रेझेंटेड बाय सेम जनरल फॉर्म्युला हॅव्हिंग सेम फंक्शनल ग्रुप बट टू सक्सेसिव्ह मेंबर ऑफ सिरीज आर डिफर बाय CH2 ग्रुप. ह्या 3 प्रॉपर्टी आपण डेफिनेशन मध्ये बघितलेल्या आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे चौथी प्रॉपर्टी, each homolog show identical or each member of homologous series show identical chemical properties because they having same functional group. Chemical property depends on the functional group. Next आहे each homolog prepared by same chemical method. जी chemical method आहे तयार करण्याची पद्धत ही एकच असेल. and last one, but they show variation or gradation in physical property because physical property depends on the mass, hence they show variation in physical properties. So these are the 6 properties of the homolog series. आता तुम्हाला होमवर्क आहे. आपण जसं अल्कोहोलचं एक्झाम्पल बघितलं होतं तसं राईट फर्स्ट 3 homologs of aldehyde, ketone, right? First 3 homologs of aldehyde, ketone and carboxylic acid. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? हे 3 क्लास ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत, अल्डिहाइड, केटोन आणि कार्बोक्सिलिक ऍसिड. यांचे पहिले 3 हे होमोलॉग आपल्याला काय करायचे आहे? वहीमध्ये लिहायचे आहे. तुम्हाला अल्डिहाइडचं एक एक्झाम्पल आपल्या पुस्तकामध्ये दिलेलंच आहे. फक्त वेगळं कुठलं आता मग एक केटोनचं आणि कार्बोक्सिलिक ऍसिड यांचे पहिले 3 होमोलॉग तुम्ही लिहून काढा. ओके, थँक्यू.